नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल द हॅपी प्लेस. आज आहे नागपंचमी आणि सणाच्या दिवशीचं हेच वैशिष्ट्य असतं की आज काहीतरी स्पेशल बनणार आहे. तर त्याचेच प्रिपरेशन चालू आहे. पुढे मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करतेच. तर आज आम्ही बनवणार आहोत पनीरची भाजी आणि चपात्या आणि भात. असं सिंपल मेन्यू असणार आहे. स्पेशल बट नॉट सो स्पेशल टाइप्स. तर तयारी सुरू करूयात. आपण घेतलेलं आहे लसूण, 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत मी, थोडासा कोथिंबीर आणि कोथिंबीरच्याच ज्या मागच्या काड्या असतात ना, ज्या थोड्या जाडसर असतात त्या घेतलेल्या आहेत. तर आपण कांदा रफली असा जाड कापून घेणार आहोत, कारण आपण ते मिक्सरमधूनच काढणार आहोत. त्याच्यामुळे जाडसर कापला तरी काय हरकत नाही. एका कढईत मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यात आपण जाडसर कापलेला कांदा, कोथिंबीरच्या काड्या, टोमॅटो, लसूण हे सगळं परतून घेऊया. थोडंसं पाणी घालूया त्यात, म्हणजे ते लवकर सॉफ्ट होईल. थोडेसे काजू आणि बदाम घातलेले आहेत मी, ते पण यातमध्ये फ्राय करून घेऊया. मी थोडेसे तीळ पण घातलेले आहेत. हे सर्व आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत आणि फ्राय झाल्यानंतर थोडं थंड करायला ठेवूया. मी लाल मिरच्या घालायला विसरली होती, म्हणून त्याच कढईत थोडंसं तेल घालून मिरच्या थोड्याशा परतून त्या पण मिक्स करून घेऊ आणि हे सगळं मिक्सरमधून काढून घेऊया. मी जाडसर कापलेली शिमला मिरची आणि कांद्याचे ज्या पाकळ्या असतात त्या थोड्याशा सॉते करून घेतल्यात आणि त्याच कढईत आता आपण भाजी बनवायला घेऊया. थोडंसं तेल, जिरं, 2 तेजपत्ता हे घालून व्यवस्थित फ्राय करून घेते. त्यामध्ये तेलातच मी लाल तिखट टाकते. ते थोडंसं परतून घेऊन त्यात बनवलेलं वाटण घालूया. वाटण छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया. त्यात काजू असल्यामुळे ते थोडं चिकटतं, त्याच्यामुळे सारखं ढवळत राहावं लागतं. कोरड्या मसाल्यांमध्ये धने पावडर, मीठ, हळद हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करू. मी एकीकडे गरम पाणी ठेवलेलं आहे करायला. आपण भाजीत गरम पाणीच टाकणार आहोत आणि 1.5 चमचा मी भाजीमध्ये चिकन मसाला घातलेला आहे. तुम्ही कोणताही चिकन मसाला घेऊ शकता जो तुम्ही चिकनसाठी किंवा नॉनव्हेजसाठी वापरत असाल. आणि थोडंसं पाणी घालून व्यवस्थित शिजू देऊया. ग्रेव्ही छान शिजत आली आहे. आता मी त्यात ते सॉते करून घेतलेलं कांदा आणि शिमला मिरची घालते आहे. मिक्स करून थोडंसं पाणी, तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे असेल तितपत पाणी घाला आणि मीठ वगैरे चेक करू शकता या स्टेजला. आणि चवीसाठी मी थोडीशी साखर घातलेली आहे, फ्लेवर्स बॅलन्स होण्यासाठी. ते पण व्यवस्थित उकळून घेऊया सर्व व्यवस्थित. आता आपण पनीरचे क्यूब्स घालूया, जे आपण करून घेतलेले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही छोटे मोठे कसे क्यूब कसुरी मेथी आपण हातावर छान कुस्करून घातलेली आहे. सगळं मिक्स करून घेऊया. भाजी रेडी आहे आपली. त्यात कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेऊया. तर यासोबत कॉम्बिनेशन म्हणून मी जिरा राईस बनवला होता. आमच्याकडे छोटं बाळ आहे, त्याला खूप आवडतो. तर कुकरमध्ये मी थोडंसं तेल, जिरे, मोहरी आणि कोथिंबीर घालून फोडणी दिली आहे. तर पनीरची भाजी आणि जिरा राईस हे माझं पर्सनल फेवरेट कॉम्बिनेशन आहे.
तर आजचं सर्व जेवण आपलं रेडी आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.